नमस्कार. बालक पालकच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे भरपूर मोकळा वेळ. पण खरं सांगायचं तर अनेकदा हा वेळ कंटाळवाणा जातो. पण जरा विचार करा, याच वेळेला जर आपण स्वतःच्या विकासासाठी एका जबरदस्त संधीमध्ये बदललं तर? चला तर आजच्या या भागात आपण हेच पाहणार आहोत. सुट्टी म्हटलं की काय येतं डोळ्यासमोर? मोबाईल, गेम्स, टीव्ही, सोशल मीडिया, बरोबर ना? पण खरंच एवढी मोठी सुट्टी फक्त स्क्रीनकडे बघत घालवण्यासाठी मिळाली आहे का? नाही, अजिबात नाही. हा वेळ त्यापेक्षा खूप जास्त महत्त्वाचा आहे. हो, हीच तर खरी संधी आहे. आराम तर करायचाच आहे, पण त्यासोबतच काहीतरी नवीन शिकण्यासाठी, स्वतःला आणखी चांगलं घडवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आणि ही संधी आपण गमावता कामा नये. म्हणजे बघा, थोडं व्यवस्थित नियोजन केलं ना, तर ही सुट्टी फक्त यादगार नाही, तर आयुष्य बदलणारी ठरू शकते. चला तर मग पाहूया, हे सगळं करायचं तरी कसं? आणि यासाठी एक ना एकदम साधा सोपा फॉर्म्युला आहे. परिपूर्ण सुट्टीचा फॉर्म्युला. आता याचा अर्थ काय? तर अभ्यास, मजा आणि आराम यांचा एक मस्त बॅलन्स. चला, हा फॉर्म्युला जरा नीट समजून घेऊया. फॉर्म्युल्याचा पहिला भाग आहे थोडा अभ्यास. अरे घाबरू नका. हा काही तो शाळेतला आपला कंटाळवाणा अभ्यास नाहीये. हा आहे आपल्या ज्ञानात आणि कौशल्यांमध्ये भर घालण्याचे एक मजेशीर मार्ग. आपलं ज्ञान वाढवण्यासाठी काय करता येईल? अहो, रोज फक्त अर्धा तास वाचन केलं तरी खूप आहे. मग ते गोष्टीचं पुस्तक असो किंवा विज्ञानाचं. मागच्या वर्षाच्या अभ्यासावर एक नजर टाकली ना, तर पुढच्या वर्षीचा आत्मविश्वास वाढतो. किंवा मग एखादी नवीन भाषा, समजा जपानी किंवा स्पॅनिश शिकायला काय हरकत आहे? आता कौशल्य म्हणजे स्किल 2 प्रकारची आहेत. वाचन आणि उजळणी. ही झाली शैक्षणिक कौशल्य, जी आपला पाया पक्का करतात. पण जरा भविष्याचा विचार करा. भविष्यात काय महत्त्वाचं ठरणार आहे? कोडिंग, एआय टूल्स, व्हिडिओ एडिटिंग ही आहेत फ्युचर स्किल. आणि ही सुट्टीच ती वेळ आहे, जिथे यातलं एखादी कौशल्य सहज मिळवता येतं. चला, आता वळूया फॉर्म्युल्याच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे, थोडा आनंद. कारण नुसतं मेंदूला काम लावून चालत नाही, त्याला फ्रेश करणंही तेवढंच गरजेचे आहे. रोज कमीत कमी 1 तास तरी मैदानी खेळ खेळायला किंवा व्यायामासाठी द्यायला हवा. एखादा छंद जोपासा, चित्रकला असो, संगीत असो किंवा मग डान्स. कुटुंबासोबत बसून गप्पा मारा, पत्ते खेळा आणि हो, पर्यावरणासाठी किंवा समाजासाठी केलेलं एखादी छोटंसं काम जे मनाला समाधान देतं. त्याची मजा काही वेगळीच असते. आणखी एक भन्नाट आयडिया आहे. स्वतःचा एक छोटासा प्रोजेक्ट करायचा. एकदम सोपा आहे. एखादा आवडीचा विषय निवडा. समजा डायनासोर, अंतराळ किंवा अगदी क्रिकेट. मग त्यावर माहिती गोळा करा आणि घरच्यांसमोर प्रेझेंटेशन द्या. यातून जिज्ञासा तर वाढेलच, पण आत्मविश्वासही खूप वाढतो. ओके, तर अभ्यास झाला, मजा-मस्ती झाली, पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे? या दोन्हींमध्ये बॅलन्स साधणं. चला, तो कसा साधायचा ते बघूया. मग हा बॅलन्स साधणार कसा? उत्तर एकाच शब्दात आहे, नियोजन. म्हणजे काय? एक साधं सोपं वेळापत्रक बनवा. अभ्यासाची वेळ, खेळाची वेळ, कुटुंबासोबतची वेळ सगळं ठरलं की गोष्टी खूप सोप्या होतात आणि सुट्टी खऱ्या अर्थाने यशस्वी होते. तर मग हेच आहे आपल्या आजच्या सगळ्या बोलण्याचा सार. थोडा आराम, थोडा अभ्यास आणि थोडा आनंद. या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा तयार होते एक परिपूर्ण सुट्टी. हाच तर सोपा आणि परिणामकारक फॉर्म्युला आहे. चला तर मग ही सुट्टी फक्त वाया नाही घालवायची, तर ती अविस्मरणीय बनवायची आहे. मग या सुट्टीत असं कोणतं एक नवीन कौशल्य किंवा ज्ञान मिळवणार आहात, जे आयुष्यभर सोबत राहील? विचार करा आणि कामाला लागा. आणि याबद्दल तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला काही माहिती हवी असेल, तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.